तुम्ही तुमचा एक नवीन स्टार्टअप चालू केला आहे. हा स्टार्टअप चालू करायला तुम्ही 10 लाखाची गुंतवणूक केली आणि तुम्हाला एंड ऑफ द इयर 2 लाखाचा प्रॉफिट झाला. तर तुम्ही रिटर्न ऑन इक्विटी कॅल्क्युलेट करायला गेलात तर तो येईल 20%. हेच बिझनेस मॉडेल बघून माझ्या मित्रानेही कॉपी केलं. 10 लाख रुपये गुंतवले आणि 2 लाखाचा प्रॉफिट झाला. त्याने जेव्हा रिटर्न ऑन इक्विटी कॅल्क्युलेट केला तो आला 40%. पण जेव्हा मी थोडा इन डेप्थ स्टडी केलं तेव्हा मला कळालं की माझ्या मित्राने फक्त 5 लाख रुपये स्वतःच्या खिशातून गुंतवले होते आणि उरलेले 5 लाख एका बँकेकडनं लोन घेऊन इन्व्हेस्ट केले होते. म्हणूनच त्याचे 40% आले. 2 लाखाचा प्रॉफिट फक्त 5 लाखाच्या इक्विटी गुंतवणुकीवर. आणि अशा वेळेस मला सापडतोय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. या रेशोमध्ये तुम्ही फक्त इक्विटी नाही तर टोटल कॅपिटल, इव्हन लोन घेऊन जे कॅपिटल वापरतोय त्यावर किती प्रॉफिट झालाय हे बघतो. तर हा नवीन रेशो कन्सिडर केल्यानंतर माझी जी गुंतवणूक आहे ती 10 लाखच आहे आणि त्याच्यावर 2 लाखाचा प्रॉफिट म्हणजे 20%. पण आता माझ्या मित्राची टोटल गुंतवणूक सुद्धा 10 लाख रुपये आहे आणि त्यावर 2 लाखाचा प्रॉफिट म्हणजे परत 20%.